इहलोकीचा हा देह इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे धन्याम्ही जन्मालो दास विठोबाचे झाल हरी आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे धन्याम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो तुका मने पावटणी करू स्वर्गाची निशानी धन्याम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो विठ्ठल 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 हरी ओम नमो जय आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेश सकलार्थमती प्रकाश मने निवृत्ती दासो अवधारी जोजी हरी गणपती माऊली शारजा आता गुरुराया दंडवत गुरुराया चरणी मस्तक ठेविता आपुल्या स्तुतीला द्यावी मती समचरण सरोजम सांद्रणीला बुधावम जगननी दपाणी मंडणम मंडणान तरुण तुलसी माला कंदरम गंजनेत्रम सदयदवलासं विठ्ठलं चिंतयामि पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे हरी पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम शुक्लम ब्रह्म विचार सार परमामाद्या जगत्वयापिनीं विना पुस्तक धारणीं भयदां जड्डंधकारा पहा हस्ते स्फाटिकमालिकं विदधति पद्मासने संस्थितां वंदे तां परमेश्वरी भगवती बुद्धि प्रदां शारदा हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते
गोपीशा गोपिकांत राधाकांत नमस्तुते सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिः तवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये जन मारुति नंदन हे दुःखभंजन मारुति नंदन सुन लो जय पुकार पवन सुत विनती वारंवार जय हो विनती वारंवार हे दुःख भागन मारुति नंदन हे दुःख भागन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती जय हो सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांबुज तेजस्फुरदिक् प्रदेशं नितींद्रादि दैवै सदा सूयमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावड झालो चराचरी श्री संताची माथा चरणावरी श्री संताची माता चरणावरी जय हो साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे वाढले अंतरे प्रेम सुख जयांचे केल्या स्मरण होय सगळ्या विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आणि आता विठ्ठल विठ्ठल टाळी वाजवा सर्वांनी भजन करा विठ्ठल विठ्ठल हरी इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो प्रसूत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगे आज या ठिकाणी मंगलमय वातावरणामध्ये भगवंताच्या चिंतना करता निरूपणा करता म्हणजेच कीर्तन रूपी सेवेकरता उच्चारलेला जो काही अभंग आहे हा ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप योग्यांची माऊली कैवल्य सम्राट चक्रवर्ती अलंकापूर निवासी माऊली महाविष्णू ज्ञानोबार आहे आणि ज्ञानोबारांना सुद्धा अत्यंतिक प्रिय असणारे साधू महान भगवत भक्त संत सम्राट विश्व वंदे महाराष्ट्र भूषण देहूचे सुप्रसिद्ध साधू आपल्या सर्वांच्या प्रिय असणाऱ्या वारकरी संप्रदायाच्या अगदी कलशस्थानी असणारे जगवंदे जगमान्य
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचे धर्मगुरु श्री गुरु अखिल विश्वाला सुशोभित करणारे वैराग्य राग रसिक संत शिरोमणी संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा सुंदर गोड अप्रतिम असा अभंग विठ्ठल विठ्ठल. अभंग श्री संत जगद्गुरु तुकोबारायांचा आणि जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून मानवी देहाचं विशेष रूपाने वर्णन करतात. या मानवी देहाची विशेष महती प्रतिपादन करून सांगतात. म्हणजे थोडक्यात या नरदेहाचं या मानवी देहाचं श्रेष्ठत्व प्रतिपादन करतात. विठ्ठल या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबारांना काय सांगायचंय, काय वर्णन करायचंय, काय सांगणारे आज जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना हे बघण्यापूर्वी कार्यक्रमाचा अल्पसा परिहार देणं या ठिकाणी उचित ठरेल. तथा ते इष्ट अनिवार्य गरजेचं सुद्धा आहे. या नियमाप्रमाणे आपण सर्व उपस्थित पाहुणे मंडळी, आपतिष्ट नातेवाईक, सखे सोयरे, गणगोत्र परिवार, गुणीजन भजनी मंडळ आपण सर्वजण या ठिकाणी कोणत्या कारणास्तव एकत्रित आलेलो आहोत. सर्वांना त्या ठिकाणी कारण याते माहिती आहे, सर्वांना कल्पना आहे. तरी सुद्धा वक्त्याचं आदी इति कर्तव्य या न्यायानं बघा आपल्या या गाढे परिवारातील या मातोश्री या आई साहेब कैलासवासी गंगा भागीरथी बाहुबाई बाबूराव गाढे या मातोश्रींना समस्त गाढे परिवारामधून तुमच्या माझ्यामधून जाऊन आज त्या ठिकाणी या इहलोकाचा प्रवास पूर्ण करून परलोकाचा प्रवास पूर्ण करता करता परलोकाचा प्रवास साधता साधता आज 1 वर्ष पूर्णत्वात जात आहे. आणि 1 वर्षाच्या पश्चात असणारा आजचा श्राद्ध विधी म्हणजेच प्रथम पुण्यस्मरण. आणि या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सर्व मंडळी या ठिकाणी जमलेलो आहोत. या आजींच्या पश्चात असणारा समस्त त्या ठिकाणी परिवार असेल. त्यामध्ये श्रीमान राजाराम बाबूराव गाढे मुलगा असेल, श्रीमान विजयराम बाबूराव गाढे मुलगा असेल, त्याचप्रमाणे गंगा भागीरथी शांताबाई लक्ष्मण समवशी मुलगी असेल, सौभाग्यवती भीमाबाई सूर्यवान कवडे मुलगी आणि समस्त सुना नातू पंतू नात सुना हा समस्त या मातोश्रींच्या पश्चात असणारा परिवार. आणि या परिवारामधून ह्या मातोश्री त्या ठिकाणी जाऊन 1 वर्ष पूर्णत्वात जात आहे. आणि 1 वर्षाच्या पश्चात या मातोश्रींचा प्रथम पुण्यस्मरणाचा विधी आणि त्या निमित्ताने मंगलमय परमात्म्याचं त्या ठिकाणी नामस्मरण चिंतन सेवा घडावी या नियमानुसार आयोजित केलेली ही मंगलमय दिव्य परमात्म्याची कीर्तन रूपी सेवा. आणि या कीर्तनाकरता आपण सर्व मंडळी उपस्थित आहोत. विशेष करून आजच्या दिवशी या मंगलमय परमात्म्याच्या सेवेकरता कीर्तन रूपी सेवेकरता महाराष्ट्रातील गुणीजन दिग्गज गुणीजन ख्यातनाम गुणीजन मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचा अत्यंत प्रिय व लाडका आवाज ज्यांनी आपल्या आवाजाने संपूर्ण अवघ्या महाराष्ट्राला वेड लावलाय, प्रत्येकाच्या हृदयामध्ये अंतकरणामध्ये ज्यांचा आवाज त्या ठिकाणी विराजमान आहे, असे आपल्या सर्वांच्या सुपरिचित असणारे मोठ्या भाग्याने वेळात वेळ काढून आपल्या करता या ठिकाणी उपस्थित झालेले असे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नामवंत गायनाचार्य गायन सम्राट गान कोकिळा. जेवढ्या पदव्या दिल्या तेवढ्या त्या ठिकाणी कमी आहे. स्वर अलंकार संगीत विशारद हरिभक्त परायण आदरणीय कैलासदादा पवार महाराजांना माझं वंदन आहे. आणि या देशात महाराजांचं विशेष करून स्वागत आहे. सोमठाण देशात विशेष स्वागत, अंतकरणापासून वंदन. त्याचप्रमाणे खरं तर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य आपल्या परिसराचं मोठं वैभव मोठं भूषण सुप्रसिद्ध गायनाचार्य गान कोकिळा त्या ठिकाणी हरिभक्त परायण आदरणीय ऋषीदादा नवले, अंतकरणापासून तुम्हालाही वंदन आहे. बाजूला उपस्थित गायनाचार्य वाकीवर्ण आलेले धोंडीराम बाबा, तुम्हालाही अंतकरणापासून वंदन आहे. बाजूला उपस्थित त्या ठिकाणी तळेगावचे सुप्रसिद्ध गायनाचार्य पाटील गुरुजी, तुम्हालाही अंतकरणापासून वंदन आहे. बाजूला उपस्थित त्या ठिकाणी महाराज असतील, महाराज तुम्हालाही वंदन आहे. विनयकरिताई तुम्हालाही वंदन आहे. त्याचप्रमाणे उपस्थित गायनाचार्य राजीव महाराज, तुम्हालाही वंदन आहे. समस्त उपस्थित ताळकरी भजनी मंडळ अंतकरणापासून सर्वांना वंदन. गावातील असेल पंचक्रोशीतील असेल सर्व गुणीजनांना अंतकरणापासून वंदन आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदुंगाचार्य तालसम्राट मृदुंग महर्षी मृदुंगमणी उत्कृष्ट ज्यांची मृदुंगाची साथ आज आपल्याला लाभते आहे असे नामवंत मृदुंगाचार्य हरिभक्त परायण राजेंद्र दादा, तुम्हाला या अंतकरणापासून वंदन आहे. दोन्ही बाजूला उपस्थित चोपदार आणि पेटी मास्तर बाबा, बाबांचं नाव काय, श्री हरी महाराज, तुम्हालाही अंतकरणापासून वंदन आहे. समोर उपस्थित चालू असणारे दोन्ही शूटिंग तुम्हालाही वंदन आहे. उपस्थित संपूर्ण महिला मंडळ पुरुष मंडळ ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी मंडळ उत्कृष्ट साऊंड सिस्टीम मोरिया साऊंड सिस्टीमचे सर्वे दादा श्री विठ्ठला
तुम्हाला अंतकरणापासून वंदन आहे. उपस्थित सर्व पाहुणे मंडळींना वंदन करून निर्धारित वेळेत न म्हणता थोडा वेळ वाढवून काही वेळ करूया त्या परमात्म्याची सेवा. विठ्ठल जिथं संपायला येतं तिथून आपली सुरुवात आहे, पण काही हरकत नाही, जाणार नाही, म्हणून थोडा वेळ आपण वाढवून घेतो आहोत. बघा, चिंतना करता निरूपणा करता उच्चारलेला अभंग भगवान श्री तुकोबरांचा आहे. मंगलमय असं वातावरण आहे आणि या वातावरणामध्ये या समस्त गाडी परिवाराने केलेलं हे भव्य दिव्य नियोजन आणि त्यामध्ये आपल्या सर्वांना मिळून त्या परमात्म्याची काही वेळ आपल्याला सेवा करायची. अभंग तुकोबरांचा आहे आणि तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून काय सांगताय? सामान्य भाषेमध्ये या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराय मानवी देहाचं श्रेष्ठत्व वर्णन करून सांगतात. काय सांगतात? बाबांनो, या इहलोकामध्ये तुम्ही माणूस म्हणून जन्माला आलात, खरंच तुम्ही भाग्यवान आहात. त्याचं कारण असं आहे, कारण तुम्हाला जो मानवी देह या इहलोकात मिळालाय त्या मानवी देहाची अपेक्षा स्वर्गातील देवादिकांनी सुद्धा करावी. त्यांना वाटतं काय, आम्ही या इहलोकात जावं आणि मानवी देह धारण करावा. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. स्वर्गातील देवादिकांनी अपेक्षा करावी, इच्छा करावी या मानवी देहाची. कारण असा आहे हा मानवी देह अत्यंत दुर्मिळ आणि अत्यंत दुर्लभ असणारा हा मानवी देह आहे. अलौकिक असणारा मानवी देह तुम्हा आम्हाला मिळालाय. तुकोबरान त्या ठिकाणी म्हणताय, आम्ही धन्य आहोत देवा, बरं झालं या मानवी देहात तू आम्हाला जन्माला घातलं. पण तुकोबराय म्हणतात, फक्त जन्माला येऊन उपयोग नाहीये, फक्त स्वतःला जन्माला आलं म्हणून धन्यता देऊन उपयोग नाही. धन्य आम्ही जन्मा आलो पण दास विठोबाचे झालो, त्या श्री हरी विठ्ठलाचे आम्ही दास झालो. भगवंताचं दासत्व स्वीकारणारा खराच म्हणावं लागेल, धन्य आम्ही जन्म आलो, तो खरा धन्य त्या ठिकाणी आहे. आणि भगवंताचं दासत्व त्या सुखापुढे आम्हाला जणू या आयुष्याच्या साधन सुखापुढे आम्हाला स्वर्ग सुख सुद्धा त्या ठिकाणी फिकं वाटू लागलेलं आहे. परिणाम भगवंताचं दासत्व स्वीकारून आयुष्याच्या साधनेच्या माध्यमातून आम्ही सच्चित आनंद म्हणजे सच्चिदानंद स्वरूपापर्यंत जाऊ लागलोय. परिणाम आम्हाला या स्वर्ग सुख त्या ठिकाणी या पूर्ण साधनेच्या पुढे फिकं वाटतंय. त्याच स्वर्ग सुखाच्या आधारे नव्हे तर भक्ती सुखाच्या भगवंताच्या दासत्वाच्या आधारे आम्ही स्वर्गाकडे पायवाट करून जाणार आहोत असं तुकोबराय वर्णन करतात. विठ्ठल काय सांगताय तुकोबराय? या इहलोकाची विशेष असणारी महती. या इहलोकामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलोत, पण जन्माला आलोय फार श्रेष्ठत्व पत्करून आपण जन्माला आलोय. का जन्माला आलोय, काय इहलोकात आलो, काय कारण आहे? जर पाहायला गेलं तर खरं तर आपण भाग्यवान आहे. जिथे जन्माला आलो, ज्या लोकात आपण जन्माला आलो त्या लोकाचं नाव आहे मृत्यू लोक. आणि या मृत्यू लोकाचा नियम आहे, जो इथे जन्माला आला त्याला मरावं लागणार आहे. ज्याचा जन्म झालाय त्याला मृत्यू अटळ आहे. मग इथनाही मुरो आले अवतार, इथनाही मुरो आला अवतार, इथे नाही मोरो आले अवतार, इथे नाही मोरो
त्याला मरावं लागणार आहे. मग जन्माला येणारा कोणीही असू द्या, किती महान असो किंबहुना किती लहान असू द्या, देशातला राजा असेल किंबहुना देशातला भिकारी असेल, श्रीमंत असेल अथवा गरीब, आएगा सो जाएगा राजा रंग फकीर. जन्माला येणारा मोठा आहे किंवा लहान आहे माहित नाही, पण जो जन्माला आलाय त्याला मरावं लागणार आहे. मृत्यू ही संकल्पना अटळ आहे. राजा मेला पंजा मेला बाप मसना मेला राजा मेला बाप मसना राजा मेला पंजा मेला बाप मसना मेला राजा मेला पंजा मेला बाप मसना मेला. देखत देखत ना तू बंधू तो इथे साधा पाहिलं आजवर जेवढे जन्माला आलेत ते गेलेत. तुम्ही ऐकताय ना सर्वजण, जरा माझंही बोलणं ऐका, फक्त गायनच ऐकू नका. हा, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बाकी काही असो, तुम्ही हसता याचा अर्थ मी बोलले ते 100% नाही, पक्क खरंय. खरंय की नाही? मग याला तोटा म्हणावा की फायदा म्हणावा, पण काही हरकत नाही. बघा आजवर जेवढे जन्माला आले, संत महात्मे म्हणताय आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत ना तू पण तू इथं झाला. आजवर जेवढे जन्माला आले संत महात्मे सांगतात यात काय नवले आपल्या पाहण्यातले आहे का आपच्या मागचे? मागे वळून जर आपण पाहिलं तर जेवढे जन्माला आलेत ते गेले, मृत्यू अटळे. मात्र याच इहलोकात महात्म्यांनी जन्म घेतला, संतांनी घेतला, देवादिकांनी घेतला, पण अवतार कार्य पूर्ण करून निघावं लागलेलं आहे. मृत्यू अटळ आहे. हा जो मृत्यू आहे हा एवढा सामान्य नाही आहे, कारण तो असा नाहीये निरोप देतो बाबा एवढ्या एवढ्या टायमिंगला या सेकंदाला मी तुला घ्यायला येणार आहे. कारण संत महात्मे सांगतात क्षणभंगुर नाही भरवसा, क्षणभर या देहाचा भरोसा नाहीये, कधी तो काळ येईल आणि कधी घेऊन जाईल सांगता येत नाही. क्षणभर त्या काळाचा भरोसा नाहीये. संत महात्मे म्हणतात एकदा की वेळ झाली, इथलं तिकीट संपलं आणि वरचा दोरा तुटला की मग मात्र निघावंच लागणार आहे. संत महात्मे आज जरा या अनुषंगाने सावध करताय. मृत्यू मोठा कठीण आहे बाबांनो. तुम्हाला वाटतंय आजची सकाळ मोठ्या आनंदाने आपण पाहतोय, उद्याची पाहूच याची गॅरंटी नाही. आज कीर्तनाला आहोत, उद्या असू की नाही याची सुद्धा कल्पना नाही. उद्याचं सोडा, सायंकाळपर्यंत असू की नाही याची कल्पना मात्र कुणालाही नाही. मग तो किती महान असो किंबहुना लहान असो, सायंकाळचं सोडा, घेतलेला श्वास कुणा सोडू की नाही याची कल्पना नाहीये. वासविळी सत्ता नाही हाती, वासविळी सत्ता नाही हाती, सत्ता नाही हाती, सत्ता जनबंबुराय गाईर शरीर, जनबंबुराय गाईर शरीर, काही नाही, घेतलेला श्वास सोडू की नाही याची कल्पना नाही, एक क्षणाचा आपला भरोसा नाहीये. म्हणून संत महात्मे आज जरा सावध करताय. का बाबांनो, का सावध करताय बाबांनो? ज्या देहावर आपण एवढा अहंकार करतो, फार स्वाभिमान करतो, तो देह सुद्धा न सांगता आपली साथ सोडणार आहे. जगाचं काय घेऊन बसलो, यानं साथ सोडली त्यानं साथ सोडली, स्वतःचं शरीरच एक दिवस स्वतःची साथ सोडणार आहे. म्हणून संत महात्मे म्हणतात जरा तरी त्या मरणाचा विचार करावा. एखादा म्हटले की मरणाचा काय विचार करायचा, मरण तर येणार आहे, मरून तर जायचंय, त्याचा काय विचार करायचा आहे? संत महात्मे म्हणतात असं नाही, मरण जरी आपल्या हातात नसेल
पण मरावं कसं हे आपल्या हातात आहे. जाणं जरी आपल्या हातात नसेल पण जावं कसं हे आपल्या हातात आहे. संत महात्मे म्हणतात कसं मरावं याच करता आम्ही तुम्हाला सांगतोय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काय सांगताय तुकोबराय, भाग्यवान आहोत आपण या इहलोकात जन्माला आलो. पण मात्र भाग्य यालाच नाही म्हणता येत. ज्याने मृत्यू ज्याने मरण मंगलमय केला खरा तो भाग्यवान. ज्याने विठ्ठलाचं श्रीहरीचं दासत्व स्वीकारलं तो खरा भाग्यवान आहे. एरवी फक्त जन्माला आला आणि नुसताच गेला याला धन्यता म्हणता येत नाही. तो धन्य म्हणता येत नाही. धन्य तो आहे ज्याने कधीतरी भगवंताचं दासत्व स्वीकारलंय, परमार्थासाठी भगवंता करता वेळ काढलाय. संत महात्मे म्हणतात खरा धन्य तो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. इहलोकात जन्माला आलो मृत्यू वाटळे हे आम्हाला कळालं. कोणत्या क्षणाला येईल हे सांगता येत नाही हे आम्हाला कळालं. कारण मागे वळून पाहिलं तर आजवर अनेक गेले. हे शाश्वत सत्य आमच्या समोर आहे. मरणाची भीती आमच्या प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे. मात्र या मरणावर विवेचन करताना संत महात्मे वेळोवेळी आपल्याला उपदेश करतात, वेळोवेळी मार्गक्रमण आपल्याला करतात की बाबांनो आपण जन्माला आलोय जरी मरण हातात नाही ना, पण त्या मरणावर विजय मिळवण्याकरता साधन मात्र आपल्या हातात आहे. कारण का आपल्या मनात एक कल्पना असते काही नाही मरण येणार आहे. कधी मी म्हातारा होईन तेव्हा मी मरेन, माझं वय होईन तेव्हा मी. पण लक्षात घ्या माणूस म्हातारा झाल्यावर किंबहुना वय झाल्यावर कधीच मरत नाही. माणूस म्हातारा झाल्यावर किंबहुना वय झाल्यावर मरत नाही. माणूस मरतो तो आयुष्य संपल्यावर. मग आयुष्य म्हणजे काय? आयुष्य म्हणजे असं आहे जन्म आणि मृत्यू या दोघांमधला कालावधी म्हणजे आयुष्य. मग हा कालावधी 5 वर्षाचा जरी असेल तरी आयुष्यच आहे. आणि हा कालावधी 110-105 वर्षाचा जरी असेल तरी ते आयुष्यच आहे. संत महात्मे म्हणतात खरं भाग्यवान आहे तेवढं कहाणी आयुष्य मिळालंय ना, त्या आयुष्याच्या माध्यमातून सच्चित आनंद स्वरूपापर्यंत जाता येईल. पण काय करावं लागेल त्याचं वर्णन करतात. विठ्ठल सच्चित स्वरूपापर्यंत जाण्याकरता आयुष्यामध्ये विशेष रूपाचं असणारं साधन करावं लागेल. काय साधन? आज आपण सर्वजण या गाढे पर्वातील या मातोश्रींच्या श्राद्ध विधीच्या निमित्ताने म्हणजेच प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने एकत्रित आलेलो आहोत. खरं तर आपल्या सर्वांना कल्पना आहे, सर्वांना ज्ञाते आणि वारंवार आपण सर्वजण ऐकतो. अधिक विश्लेषण न करता विचार जर केला आपल्या सर्वांना कल्पना आहे जो व्यक्ती आपल्या परिवारामधून गेलाय त्याच्या मरणोत्तर संस्कार प्रित्यर्थ त्या दिवशी त्या परिवाराने बाकीच्या मंडळींनी अन्नदान, वस्त्रदान आणि ज्ञानदान हे प्रामुख्याने करावंच. हे फार महत्वपूर्ण आहे. का? कारण आजच्या दिवशी थोडंफार अन्नदान, वस्त्रदान आणि जे काही ज्ञानदान म्हणजे मंगलमय परमात्म्याचं चिंतन जे काही आपण करणार आहोत त्यातून जे पुण्य निर्माण होणार आहे त्यातलं काहीच पुण्य हे गेलेल्या जीवात्म्यास मुक्तता मिळण्याकरता महत्वाचं ठरणार आहे. मग इथे प्रश्न निर्माण होतो इथं केलेलं पुण्य तिथे कसं प्राप्त होणार आहे? आम्ही करणार मृत्यू लोकांमध्ये, गेलेल्या जीवात्मा परलोकामध्ये. इथं पुण्य करून त्याच्यापर्यंत कसं जाणार? विश्वास बसत नाही, संशय निर्माण होतो. कसं इथलं पुण्य तिथपर्यंत जाणार? विचार जर केला तर आपल्या सर्वांना कल्पना आहे. वारी नित्य नियमाची वारी आपण पाहतो. नेहमीप्रमाणे साधक वारीला जातात. निष्ठावंत वारकरी एकही वारी त्या ठिकाणी सोडत नाही. वारीला जातात. वारीला गेलो पंढरपूर, आळंदी. पंढरपुरामध्ये आजोबांनी वारीला जावं आणि वारीला गेल्याबरोबर पंढरपूरमध्ये गेल्याबरोबर मात्र थोडी पैशांची कमतरता भासावी. बाबांनी फोन करावा तिकडे घरी राहणाऱ्या मुलाला थोडेसे पैसे पाठवून दे बाबा, कमी पडली आहे पैशांची. जरी मुलगा जाग्यावरच बसतो, गुगल पे, फोन पे किंवा बँक अकाउंटच्या माध्यमातून, गावाच्या माध्यमातून जागेवर बसून पैसे कुठे पाठवतो? कुठं? तुम्ही ऐकताय ना? बाबा आळंदीला होते की पंढरपूरला? पंढरपूरला. जरा बारकाईने नका आणि कान उंच करून ऐका, सर्वांगाचे कान करून जरा ऐका. बाबा कुठे आहेत? का आळंदीत? मी सांगितलं होतं बाबा पंढरपुरात आहे. आळंदी पंढरपूरची वारी म्हटलं बाबा कुठे आहेत? पंढरपुरात. पैसे कुठून गेलेत? इथून. मुलाने जाग्यावरनं पासवले. निर्जीव वस्तू जाऊ शकते. किंबहुना एखादा मुलगा अमेरिकेत शिकायला आहे आणि त्याला शिक्षणासाठी पैशांची कमतरता आहे. 1-1.5 लाख वडिलांना फोन केला, बाबा शिक्षणाकरता पैशांची कमतरता आहे, थोडेफार पैसे पाठवून द्या. बाबा या देशात आहे, मुलगा अमेरिकेच्या देशात आहे. बाबा सोमटान देशात राहून अमेरिकेच्या देशात पैसे पाठवतात मुलाला गुगल पे, फोन पे वरनं. बसले कुठे आहेत? सोमटान देशात.
पाठवणार कोणते पैसे? अमेरिकेच्या देशात पैसे जर विचार केला ते पायाने चालतात? अजिबात नाही. निर्जीव वस्तू आहे तरी एका ठिकाणाहून काही मैल अंतरावर जाऊ शकते. पुण्य तर जगात पावन आहे, जगात पवित्र आहे, जगात श्रेष्ठ आहे. ते काय इथून परलोकात जाऊ शकत? सोडविलया पासुनिया सोडविलया बाबा कुठे आहेत? अमेरिकेच्या देशात. पुण्य इथून जाणार आहे, पुण्य परलोकात जाणार आहे. परलोकात काय आपल्यासारखे माणसं नसतात. परलोकात कोण असतात? परलोकात कदाचित देवदेवताही असतात पण प्रामुख्याने भेटतात ते अगोदर यम. मात्र असं आहे जावंच लागतं त्यांच्या तावडीत. सुरुवातीला किती महान असो जावंच लागणार आहे. ज्यावेळेस जाईल आता यम भेटल्यावर काय सामान्य गोष्ट आहे? ते आपली आरती करतात. काय काय करतात ते? नाही त्या यमासी करूरा नाही त्या यमासी करू ए हो बाहेर काढी कुडी बाहेर काढीची कुणी ओढार सापडे बघा विचार जर केला गेलोच आपण परलोकात जावं लागणार आहे. गेलोच नाही म्हणावं लागणार आहे, जावं लागणार आहे. पण भेटणार आहे यमदेवता. ते काय आरती घेणार नाही बाबा. इहलोकाचा एवढा मोठा प्रवास साधला जरा आरती नाही. 3 गोष्टी एकत्रच करणार आहे. मारिती, जोडीती, तोडीती मग आरती करती. काय तिन्ही गोष्टी सोबतच. एक झालं की एक नाही. तिन्ही गोष्टींच्या सोबत यातना भोगावा लागणार आहे. परंतु ह्या यातना भोगू नये असं जर वाटत असेल तर संत महात्मे वर्णन करून सांगतात की इथं केलेलं पुण्य परलोकामध्ये उपयोगात येणार आहे. परलोकामध्ये ज्या यातना सहन कराव्या लागणार आहे त्याकरता हे पुण्य उपयोगात येईल. कारण पुण्याच्या पुढे यमाच्या बापाचं सुद्धा काही चालत नाही. मग वर्षभर आपण पुण्य करतो. कसं? गेलेल्या व्यक्तीच्या प्रित्यर्थ महिना 13वा विधी दशक्रिया विधी असेल त्या दिवशी आपण अन्नदान करतो. दर महिन्याला अन्नदान करतो. या अन्नदानातून कारण संत महात्मे म्हणतात
गेलेल्या व्यक्तीच्या प्रीत्यर्थ जर आपण जे काही पुण्य कर्म करू, जे दान कर्म करू, तेच पुण्य गेलेल्या जीवात्म्यास मुक्तता प्रदान करून देण्याकरता कारणीभूत ठरतं. ते पुण्य महत्वाचं आहे, कारण पुण्य हे सर्वात पावन आहे. ते या ठिकाणाहून काय कुठल्याही ठिकाणाहून कुठेही जाऊ शकतं आणि येऊ शकतं. पुण्य आजच्या दिवशी जीवात्म्याला महत्वपूर्ण ठरतं. कारण का, चित्रगुप्त नावाचे बाबा त्या गेलेल्या जीवात्म्याला भेटतात आणि संपूर्ण इहलोकामध्ये काय काय याने केलंय संपूर्ण पुण्याची गणना करतात, नोंद घेतात आणि नोंद घेऊन मग मात्र रिझल्ट देतात. तो रिझल्ट देण्याचा दिवस मात्र आजचा दिवस म्हणजे प्रथम पुण्यस्मरणाचा दिवस. विठ्ठल मग आजच्या दिवशी रिझल्ट मिळणार आहे. काय मिळणार आहे, याने दान किती केलाय, कारण दानाला फार महत्व आहे. आज आपण दान करणार आहे, वस्त्रदान असेल, नाही जास्त करता येत किमान अन्नदान करताना निदान श्राद्धाच्या दिवशी मागच्या मंडळींनी 2 लोकांना तरी जीव घालावं. नाही कीर्तन प्रवचन सत्संग जमला तर निदान मागच्या लोकांनी घरातली घरात भजन तरी करावं. कारण अन्नदान, ज्ञानदान, वस्त्रदान या तिन्ही गोष्टींना आजच्या दिवशी अत्यंत महत्व आहे. का महत्व आहे, कसं आपल्याला मान्य होत नाही, शंका निर्माण होते. इथं केलेलं पुण्य काय सांगू नका तुम्ही, आम्हाला माहिती आहे नाही जात. पण संत महात्मे यावर जर विश्वास नसेल तर ऐका, हरी पहावे पुराणे विचारून, पहावे पुराणे विचारून. पहावे पुराणी ज्यांच्या मनामध्ये विश्वास नाही तो कोबराय बोलताय. पहा पुराणांना, कारण पुराण शास्त्र काय आमच्या आजी आजोबांनी कोणी लिहिलेले नाहीये. कोणी लिहिले आहेत, व्यासजीवजींचं तत्वज्ञान आहे, जे या व्यासपीठावरून तत्वज्ञान जगाला सांगितलं जातं. हे व्यासांचं तत्वज्ञान आहे. संत महात्मे म्हणतात नसेल विश्वास तर पुराणांना विचारून पहा, इथं केलेलं पुण्य तिथे मिळणार आहे. एक उदाहरण सांगते महाभारतातील. पंडूराजा कौरवांचे वडील, बरोबर की नाही? हा, तुम्ही ऐका जरा, गायन ऐकलं की ते लगेच तिथं स्टॉप करायचं, पटकन इकडे बोलण्याकडे लक्ष द्यायचं. ऐका जरा, लक्षात घ्या. पंडूराजा, मी म्हंटल कौरवांचा बाप, तुम्ही म्हणते हो, मी काही बोललो शेवटपर्यंत ऐकून घ्याल तुम्ही असं वाटतंय मला. पंडूराजा कुणाचे वडील? पांडवांचे काका म्हणजे पंडूराजा, बरोबर की नाही? पंडूराजा पांडवांचे वडील. निसर्ग नियमाप्रमाणे मृत्यू येणार आहे प्रत्येकाला, महान असो किंबहुना लहान. एक दिवस नियतीच्या नियमाप्रमाणे पंडूराजांचा मृत्यू झाला, देह पडला आणि इहलोकाचा प्रवास संपला. परलोकामध्ये पदार्पण केलं. पंडूराजा फार पुण्यवान होते, भरपूर पुण्य होतं त्यांच्याजवळ. कुणाचं सांगते जरा लक्षपूर्वक ऐका. पुण्य कसं प्रदान होतं या सगळ्या कार्यातून, ही जेवढी उठाठेव आपण करतोय यातून जे पुण्य निर्माण होणार आहे त्यातलं काहीसं पुण्य हे जो व्यक्ती गेलाय त्याच्या मुक्तीकरता महत्वाचं आहे. हे सांगते लक्षपूर्वक ऐका. पंडूराजा गेले, परलोकाचा प्रवास सुरू झालाय आणि ज्या वेळेस परलोकाचा प्रवास प्रारंभ झाला त्यावेळेस स्वर्गापर्यंत पंडूराजा गेले. पण थोडं दुर्दैव असं, थोडं पुण्य कमी पडलं, स्वर्गाच्या दारातच थांबावं लागलं. दरवाजामध्ये थांबलेले पंडूराजा आणि दरवाजामध्ये थांबलेले असताना फार दिवस गेले, पुण्य कमी पडलेलं होतं. फक्त स्वर्गाच्या दरवाजापर्यंत जाईपर्यंत होतं. कुठपर्यंत? जरा ऐका, कान उंच करून ऐका जरा मायबाप. बघा, स्वर्गाच्या दरवाजापर्यंत गेलेत, थांबलेत. काय करावं सेना? एक दिवस सहज तिन्ही लोकांमध्ये विचलन करणारे शेंडीवाले बाबा, म्हणजे कोण? तेवढं पक्क पाठ असतं आपल्या. शेंडीवाले बाबा नारद महर्षी कुठं सहज तिन्ही लोकात फिरत होते म्हणून स्वर्ग लोकात गेले. जाता जाता दरवाजामध्ये बसणारे हे पंडूराजा दिसले. ऐकताय ना तुम्ही? ऐका जरा कान उंच करून. पंडूराजांना पाहिल्याबरोबर नारद महर्षी भजन करताय. नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण. भजन ऐकलं. पंडूराजांनी डोळे उघडून पाहिलं, नारद महर्षींना प्रणाम केला. दोघांनी एकमेकांना प्रणाम करून नारद महर्षी आश्चर्यचकित झाले. का हो, इथं कस काय म्हटले तुम्ही? इथं फिरण्याचा, तिन्ही लोकात फिरण्याचा मला अधिकार आहे, तुम्ही कस काय? म्हटले परलोकात आलोय, स्वर्गात जायचंय.
माझा मृत्यू झालेला आहे, पण पुण्य कमी पडलं, दरवाजात थांबावं लागलंय. नारद महर्षी विचारतात, अरे मग काय करावं लागेल याला? जोपर्यंत पुण्य पाठीशी येत नाही तोपर्यंत दरवाजातून तुम्ही स्वर्ग लोकामध्ये प्रवेश करू शकत नाही, स्वर्गात आतमध्ये जाऊ शकत नाही. काय करावं लागेल? नारद महर्षींना पंडूराजा सांगतात, हे बघा महर्षी, जरा माझ्यावरती करुणा करा, दया करा, कृपा करा आणि जरा खाली जाऊन माझ्या 5ही मुलांना, म्हणजे कुणाला? पांडवांना जाऊन सांगा की बाबा रे, तुमच्या वडिलांना थोडंसं पुण्य कमी पडलं. किती पडलं? स्वर्गामध्ये प्रवेश करता येणं एवढं. मग तुम्ही एक काम करा, महर्षी माझ्यावर करुणा करा आणि खाली जा मुलांना सांगा. नारद महर्षी म्हटले ठीक आहे. पुन्हा भजन करत करत निघाले. नारायण नारायण श्रीमन नारायण 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 भजन करत करत आलेले नारद महर्षी आणि या पांडवांना भेटले. सांगितलं, बाबांनो, थोडी एक विशेष घटना सांगतोय. तुमचे वडील स्वर्ग लोकाच्या दरवाजामध्येच बसले, आतमध्ये प्रवेश करता येत नाही, पुण्य कमी पडलं. तुम्ही असं काहीतरी सत्कार्य करा, असं काहीतरी पुण्यकर्म करा, असं काहीतरी दान करा की ज्याच्या माध्यमातून तुमच्या वडिलांना हे थोडंफार जे काही पुण्य कराल त्यातलं काहीच पुण्य वरती वडिलांना मिळेल, म्हणजे पंडूराजाला मिळेल. 5 पांडवांना नारद महर्षी सांगताय, जेणेकरून त्यांना मुक्तता आजच्या दिवशी मिळेल. म्हणून पांडवांनी हे ऐकल्या बरोबर आपल्या वडिलांकरिता हे पुण्यकर्म करायचंय, धर्मकार्य करायचंय. म्हणून अखंड वर्षभर, संपूर्ण वर्षभर या पांडवांनी अन्नदान केलं, ज्ञानदान केलं, वस्त्रदान केलं, धर्मकार्य त्या ठिकाणी केलं, मंगलमय परमात्म्याचं चिंतन भजन केलं, जेणेकरून त्यातून प्राप्त झालेलं पुण्य हे पंडूराजांना मिळालं आणि पंडूराजांना मात्र स्वर्गाच्या आतमध्ये प्रवेश मिळाला, मुक्तता त्या ठिकाणी प्राप्त झाली. विठ्ठल म्हणून आजच्या दिवशी जे काही आपण दान करणार आहे ते फार महत्वाचं आहे. मग अन्नदान, वस्त्रदान आणि ज्ञानदान म्हणजे भगवंताचं गुणानुवाद, भगवंताचं चिंतन. का करावं भगवंताचं चिंतन? कारण विचार जर केला तर भगवंताचं चिंतन हे मंगलमय आहे. श्राद्धाच्या दिवशी किंबहुना दशक्रियेच्या दिवशी आपण त्या ठिकाणी पूजा विधी करतो. धर्मशास्त्र सांगतं या दिवशी प्रत्येकाने योग्य रीतीने पूजा करावी, याच्यामध्ये दोष घडता कामा नये. पण संत महात्म्यांना काही साधक म्हटले, दोष घडल्याशिवाय तर राहणार नाही. मग काय करावं? काही नाही, त्याचं नामस्मरण करा. एकच सांगितलं, हरी राम कृष्ण नाम सर्व दोषाहरण, राम कृष्ण नाम सर्व दोषाहरण, राम कृष्ण नाम सर्व दोष हरण, राम कृष्ण नाम सर्व दोषाहरण, राम कृष्ण नाम सर्व दोषाहरण, राम कृष्ण नाम सर्व दोष हरण, राम कृष्ण नाम सर्व दोष हरण. आदर जीवा तरल हरी एक, आदर जीवा तरल हरी एक, आदर जीवा तरल हरी एक. हरी मुखे मना हरी मुखे मना, हरी मुखे मना हरी मुखे मना 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 मना, हरि मुखे मना हरि मुखे मना, हरी मुखे मना हरी मुखे मना मना हरी वाजवा मना, हरी मुखे मना हरी मुखे मना, हरि मुखे मना हरि मुखे म्हणा म्हणा. हे फक्त कैलास दादा माईक मध्ये म्हणा म्हणायचं असतं. आम्ही ना म्हणा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. संत महात्मे म्हणतात, रामकृष्ण नाम सर्व दोषाहरण. तुझ्या विधीतील दोष असो किंबहुना आपल्या जीवनातील दोष असो, किती मान असो लहान, पायाखाली मुंगी तरी मिरते आणि निदान निदान अरोधाराने कुणाचं तरी अंतकरण दुखल्या जातं, बोलण्यातून म्हणा, वागण्यातून म्हणा. मात्र हे जे अनकळत घडलेले दोष असेल किंवा कुठलाही दोष असेल, पूजा विधीतील जरी दोष असेल, सगळ्या दोषाचं हरण नामाने होतं. म्हणून त्या ठिकाणी काय करावं? ज्ञानदान आजच्या दिवशी करावं, जेणेकरून विधीचा जो दोष घडेल आपल्याकडनं न जाणता किंवा जाणूनपूर्वक, तर त्या दोषाचं हरण होईल. कशाने? रामकृष्ण नाम, रामकृष्ण नामानं सगळ्या दोषाचं हरण होईल. बरं, अन्नदानाचं काय? का करावं अन्नदान?
कारण असं आहे, अन्नदान किंवा दान या शब्दावर जर विचार केला तर दान म्हटलं की सर्वात पहिलं नाव कुणाचं येतं? कुणाचं? कर्ण. सर्वात मोठा दानशूर, प्रथम अग्रगण्य नाव जर कुणाचं येत असेल तर कर्णाचं आहे. कर्ण एवढा दानशूर आहे, एवढा दानशूर आहे, प्रथम नाव आपण पहिलं कर्णाचं घेतो. हा कर्ण निसर्ग नियमाप्रमाणे एक दिवस त्या ठिकाणी निघावं लागलं. इहलोकाचा प्रवास पूर्ण केला, पुन्हा परलोकामध्ये निघावं लागलं. प्रवास करता करता त्या कर्णाला मात्र पुन्हा कोण भेटलेत? आत्ताच पाहिलं ना आपण, कोण भेटतात? माडिती भेटतात की नाही? यम, साधी गोष्ट आहे. यम त्या ठिकाणी भेटले कर्णाला. कर्णाचा प्रवास परलोकाचा चालू आहे, इहलोकाचा नाही. दानशूर असणारा कर्ण परलोकाचा प्रवास चालू आहे, पण परलोकाचा प्रवास साधता साधता त्या ठिकाणी काही फिरता फिरता थोडी जरा पोटाला भूक लागली. कुणाच्या? कर्णाच्या. भूक लागली, काहीतरी खायला शोधताय पण काही सापडे नाही. यम दिसला. यम कोण दिसला? यम दिसल्या बरोबर कर्णाने आवाज दिला, म्हटले ए यम भाऊ, ए यमा भाऊ, दादा. वाटतं तुम्हाला असं म्हणेल कर्ण? यमाला कोणी दादा भाऊ म्हणतं? यमाचा किती तिरस्कार आहे. यम म्हटलं की लोकांच्या डोळ्यात रक्त उतरतं, लोकांना तिरस्कार वाटतो यमाचा. का? कारण हा यम नको त्या व्यक्तींना घेऊन जातो, ज्यांना न्यायला पाहिजे त्यांना नेत. ज्यांचं वय झालं नाही, जे तरुण अवस्थेत बाल्य अवस्थेत त्यांना तो यम नेतो. त्याला काय यम दादा आणि यम भाऊ म्हणायचं? यमात की काय, इथं तुला खायला भेटणार नाही. म्हटलं अरे असं कसं काय, खाऊ काय मी ते सांग, खायला दे. असं म्हटल्या बरोबर त्या ठिकाणी यम म्हटलं हे बाबा तुला खायला नाही. म्हटलं का नाही खायला? म्हणले तू तुझ्या जीवनात कधीच दान केलं नाही, अन्नदान तू तुझ्या जीवनात केलं. आता विचार जर केला, दान शब्द काढला की कर्णाचं अग्रगण्य प्रमुख नाव आहे, आणि इकडे मात्र यम म्हणतोय तू कधीच अन्नदान केलं नाही. यम म्हटल्या बरोबर कर्ण म्हणू लागला, ए यमा डोकं बिकं फिरलं का तुझं? अरे एडा बिडा झाला, झोप काढली ना नीट? लक्षात घे, जरा खाली जाऊन पाहुणे विचार कोणाला आहे. तू दान शब्द काढ, पहिलं नाव येईल माझं, कर्णाचं नाव येईल, कर्णाचं. यम म्हटलं डोकं ठिकाण्यावर, सगळं ठिकाण्यावर आहे. मी ठिकाणावरच असतो म्हणून वेळेला येतो घेऊन जातो, मी ठिकाणावरच आहे. ऐक कर्णा, विषय असा आहे, तू दान केलंय, तू जे नाही ते दान केलं. तू गोदान केलं, भूदान केलं, सुवर्णदान केलं, अजून बरेच प्रकारचे दान आहे. ती सगळे दान तू केले, पण तू तुझ्या जीवनात अन्नदान करायची वेळ आली रे आली की तू काय करायचा? हे बोट काढायचा आणि बोट दाखवायचा. कुणी तुझ्याकडे अन्न मागितलं की बोट करायचा कुणाकडे? धर्मराजाकडे. बोट कुणाकडे करायचा करणा? तू धर्मराजाकडे. तू स्वतः अन्नदान करत नव्हता, तू सगळे दान केले, गोदान भूदान सगळं, पण तू स्वतः अन्नदान केले नाही. कर्ण विचार करतोय असं कसं काय? पण कर्ण म्हटलं मग आता काय उपाशी मरू? भूक तर फार लागली आहे, काय करू? अन्नदान केलं नाही हे कर्णाला मान्य झालं. यम म्हटलं ठीक आहे, मला थोडी दया येते तुझी कर्णा, कारण तू बाकीचं दान फार केलंय, पण जाऊ दे. हे बोट धर्मराजाकडे दाखवून त्या हिशोबाने, त्या निमित्ताने का होईना समोरच्याला तू अन्न दिलाय. म्हणजे समोरच्याला एक प्रकारे तू अन्नदान केलंय, पण अन्नदान करत असताना तू स्वतः अन्नदान केलं नाही, तर तुझ्या बोटाने अन्नदान केलंय. तुझ्या बोटात अन्नदानाची ताकद आहे कर्णा. ऐक, ते बोट घे म्हटले आणि तुझ्या मुखात ठेव. मुखात काय कर? बोट ठेव. विचार जर केला, तोंडामध्ये बोट ठेवायला सांगितलं यमाने कर्णाला. कारण का? शक्ती होती अन्नदानाची बोटामध्ये, कारण बोटाने दाखवली होती अन्नदानाची दिशा, कुणी दाखवली नव्हती मात्र कर्णाने. म्हणून त्या ठिकाणी दान इतकं महत्वाचं आहे. कर्णासारखा दानशूर आहे, त्याची अशी अवस्था होऊ शकते, तेव्हा आपलं काय? संत महात्मे म्हणतात याच करता दानाचं महत्व सांगतोय. तुम्ही आजच्या दिवशी दान करा, अन्नदान, वस्त्रदान आणि ज्ञानदान करा, भगवंताचं मंगलमय चिंतन करा. विठ्ठल म्हणून याच तिन्ही नियमाला धरून आयोजित केलेली ही कीर्तन रूपी सेवा. आता इथून पुढे कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल बघा, चिंतना करता, निरोपणा करता उच्चारलेला अभंग भगवान श्री तुकोबरांचा आहे आणि गोड वर्णन करतात. बाबांनो, स्वर्ग लोकात राहतात ते देवगण, मृत्यू लोकात राहतात ते मनुष्यगण. स्वर्गात देव राहतात, मृत्यू लोकात आपण राहतो, पण त्या देवाधिकांनी
देवांनी सुद्धा अपेक्षा करावी कशाची? या इहलोकाची. आम्हाला या इहलोकात जायचं आहे आणि जीवन मंगलमय करायचं आहे. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, अपेक्षा करतात, स्वर्गीचे देवादिक सुद्धा इच्छितात. हा मृत्यूलोक अभंगाचं प्रथम चरण. जय हो. इहलोकीचा हा देह देव इच्छित अतिप आहे. देवादिकांना वाटतंय आम्ही या इहलोकात जावं, तुमच्या माझ्यासारखा मानवी देह धारण करावा. कारण का? मानवी देहाच्या माध्यमातून देवापर्यंत जाता येतं. आणि देवापर्यंत जाण्याकरता महत्वाचे ते इहलोकातलं आयुष्य. एकदा की आयुष्य रूपी साधन आपल्या जवळ असेल तर काय करता येईल? देवापर्यंत जाता येईल. पण देवापर्यंत जाणं सोडा, त्याच्याकरता अगोदर मृत्यू मंगलमय करावं लागेल, मग जाता येईल. मरण मंगलमय करावं. जन्म आपल्या हातात नाही, पण आता मृत्यू जरी हातात नसला, पण मृत्यू मरणावर विजय मिळवणं, मरण मंगलमय करणं हे मात्र आपल्या हातात आहे.